नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। आरोग्य विभाग भरती 2025 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, शेअर करा, लाईक करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, अशा पद्धतीने संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। आरोग्य विभाग भरती 2025 ची भरती आहे आणि नाशिक इथे नोकरी असणार आहे आणि अर्ज फी नसणार आहे। अनुभव सुद्धा इथे फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात आणि परीक्षा न देता मिळणार आहे नोकरी। बघा, तुम्हाला फक्त इंटरव्ह्यूद्वारे तुमचे इथे सिलेक्शन होणार आहे आणि अर्ज पद्धती कशी आहे, ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करू शकता। बघा, अशा पद्धतीची ही जॉब अपडेट होती आणि आपण संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ समजेल। बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा नाशिक अंतर्गत ही भरती निघालेली आहे आणि ही कंत्राटी स्वरूपाची भरती आहे। तर आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया। बघा, NHM नाशिक अंतर्गत ही भरती निघालेली आहे। 2025 ही भरती आहे। राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत बहुउद्देशीय प्रशिक्षक यांच्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून इथे अर्ज हा मागवण्यात येत आहे आणि अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, 16 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज हा करू शकता। विभागाचे नाव काय आहे, आरोग्य विभाग या विभागाचे नाव आहे आणि कॅटेगरी काय आहे, महाराष्ट्र शासनाची सरकारी जॉब असणार आहे। वयोमर्यादा इथे तुम्हाला किती लागणार आहे, 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। कोण अर्ज करू शकतात, तर महाराष्ट्रातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अनुभव आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात आणि अर्ज पद्धती कशी आहे, ऑफलाईन आहे आणि तुम्हाला वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। बघा, तुम्हाला वेतन किती मिळणार आहे, प्रतिदिन 400 रुपये तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे। त्यामध्ये वाढ सुद्धा होऊ शकते। अर्ज फी नाही आहे आणि नोकरीचे प्रकार कसे आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिस कंत्राटी स्वरूपाची जॉब आहे। निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे, थेट मुलाखतीद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे आणि मुलाखतीची तारीख काय आहे, 16 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही इथे मुलाखतीसाठी जाऊ शकता। बघा, मुलाखतीचा पत्ता सुद्धा दिलेला आहे। तुम्हाला इथे मुलाखतीसाठी जायचं आहे। जिल्हा चिकित्सालय यांचे अधीनस्थ कार्यालय, जिल्हा रुग्णालय नाशिक, डी केअर सेंटर, मेंटल हेल्थ जिल्हा रुग्णालय या ॲड्रेसवरती तुम्हाला कशासाठी जायचं आहे, तर मुलाखतीसाठी तुम्हाला इथे जायचं आहे आणि अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता आणि नोकरीचे ठिकाण कुठे आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये तुमची इथे नोकरी असणार आहे। बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा नाशिक अंतर्गत ही भरती निघालेली आहे। कंत्राटी पद भरती प्रक्रिया होणार आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत करार तत्वावर खालील पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे। जिल्हा रुग्णालय नाशिक अंतर्गत राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमाकरिता मानसिक रुग्णालयाच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने त्यांच्या क्षमतेनुसार विविध कलाकृत, विणकाम, भरतकाम, हस्तकला व इतर वस्तू बनविण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे किंवा बहुउद्देशीय प्रशिक्षक महिला 1 आणि पुरुष 1 डे केअर सेंटरसाठी नेमणूक करावयाची आहे। बघा, तुम्हाला इथे बहुउद्देशीय परीक्षक यांच्यासाठी इथे महिला 1 आणि बहुउद्देशीय परीक्षक पुरुष 1 असे 2 जागांसाठी इथे भरती होणार आहे। ITI हस्त व्यवस्थापक प्रशिक्षण यांच्यामध्ये तुमचे जर ITI झाला असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता आणि प्रतिदिन 400 रुपये याप्रमाणे मानधन राहणार आहे। कमीत कमी 20 दिवस प्रतिमाह सेशन घ्यावे। बघा, तुम्हाला 20 दिवस सेशन घेणे गरजेचं आहे आणि तुम्हाला डेली 400 रुपये प्रतिदिन या प्रकारे तुम्हाला इथे वेतन दिलं जाणार आहे। सदर पदासाठी इच्छुक उमेदवारांनी हस्तलिखित अर्ज व शैक्षणिक अर्हता पत्रासह जिल्हा शल्य चिकित्सालय, जिल्हा रुग्णालय नाशिक यांच्या अधीनस्थ कार्यालय, डे केअर सेंटर, मानसिक आरोग्य जिल्हा रुग्णालय आवार येथे 16/1/2025 रोजी सकाळी 10:30 ते 11:30 पर्यंत तुम्हाला उपस्थित राहायचं आहे। तर तुम्ही इथे अर्ज करू शकता किंवा तुम्हाला फक्त इथे मुलाखतीसाठी तुम्ही जाऊ शकता। अशा पद्धतीने ही संपूर्ण जॉब बद्दलची माहिती होती। अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजेच तुम्हाला सर्व जॉब अपडेट मिळत राहतील। धन्यवाद।